मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतल्या मनसेच्या शाखांना भेटी देणार आहेत. राज ठाकरे कार्यालयाचं उद्घाटन देखील करणार आहेत. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या भेटीगाठी असतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दौऱ्यासाठी आता रवाना झालेले आहेत. 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा असणार आहे. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मनसेच्या कार्यालयांचं उद्घाटन आणि त्यासोबतच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी त्यांच्याकडून घेतल्या जातील. आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं राज ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता मनसेच्या शाखांना त्यांच्याकडून भेटी दिल्या जाणार आहेत. आज आणि उद्या त्यांचा हा दौरा असणार आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये त्यांचा हा दौरा असेल. अंजनगाव सुरजीमध्ये आमदार गजानन लवटे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. गजानन लवटे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. आमदार गजानन लवटे मतदानासाठी आता दाखल झालेले आहेत. मुंबईमध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपची आता रणनीती पाहायला मिळतीये. लालबाग, परळ, दादर भागात शिंदे सेना आणि भाजप समसमान जागा लढणार. माहीम, भायखळा, वरळीमध्ये सुद्धा शिंदे सेना आणि भाजप समसमान जागा लढणार आहे. माजी नगरसेवक ठाकरेंकडे असले तरी सर्व जागा शिंदेंना सुटणार नाहीयेत. काही जागांवर भाजप आपला उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व वाढवण्याचा आता हा प्रयत्न जो आहे तो पाहायला मिळतोय. महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय. शिंदेची सेना आणि भाजप यांच्यामध्ये बैठकांचं सत्र सातत्यानं पाहायला मिळत आहे आणि मुंबईमध्ये ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आता भाजपची एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. परळीमधील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून शहांची भेट घेतली. खासदार बजरंग सोनवणेंनी धनंजय मुंडेंवर या शब्दात निशाणा साधलाय. मी केंद्रातून राज्य सरकारमधून पैसे आणून विकास करणार असं बजरंग सोनवणेंनी म्हटलंय. विकास करणार मात्र पोस्टरबाजी करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. ये बरकत नगर के अंदर एक जबान देता हूँ, यहाँ विकास करने के लिए निधि मैं दूंगा, केंद्र से पैसा मैं लाऊंगा. खाली पोस्टरबाजी, अरे रुक ना यार भाई, रुक थोड़ा. खाली मैं पोस्टरबाजी या ट्वीट करके नहीं बताऊंगा कि ज्योतिर्लिंग का विकास करने के लिए प्रभू वैद्यनाथाचा विकास करायसाठी मी शहांना भेटलोय सांगणार नाही. तुम्ही केलेला भ्रष्टाचार तिथं काढायचा आणि दुसरे पैसे मागायचे असं तुम्हाला वाटते मग तुम्ही तिथे गेला. वैसे जे मैं इतना ही बोलूंगा आपको, इतना ही विनती करूंगा बार बार कि मैं मेरा निधि दूंगा, केंद्र से दूंगा. नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरासमोर उद्याच्या निकालामध्ये विजयाचा विश्वास व्यक्त करणारे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. होर्डिंगवर बावनकुळेंचं मोठं कटआउट आहे आणि कमळाचं चिन्ह देखील आहे. आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा उद्या निकाल आहे. या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घराबाहेर अशा प्रकारे भलं मोठं होर्डिंग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त करणारं हे होर्डिंग्स या ठिकाणी आहे. आणि विश्वास आहे की उद्या विजय जो आहे तो महायुतीचा, भाजपचा आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे. उद्याच्या विजयाचा विश्वास दाखवते होर्डिंग 100% पूर्णपणे एकतर्फी भाजपचा विजय राहील. आणि या होर्डिंग्स मधून हे उद्याच्या निवडणुकीच्या निकालामध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी.